40च्या वर्षी ही मंडळी, परंतु अजूनही तू दमखम ती ताकद अजूनही मैदानामध्ये त्यांचे बॅलन्स आहे. चला आता मॅचला सुरुवात करणार आहोत. सगळ्यांनी आता जागेवर बसायचं आहे. मॅचला सुरुवात होणार आहे. एकीकडे चॅम्पियन तुपगाव संघ असेल, दुसरीकडे आपण 40+ संघाला पाहणार आहोत. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊयात. वावंजे आणि तुपगाव या दोन संघांमध्ये ही मॅच पाहायला मिळेल. 2 षटकांची मॅच असेल. सगळ्या आयोजकांचं पुन्हा एकदा मनापासून आभार. खूप चांगली स्पर्धा, ज्यामध्ये आमचे प्रकाश पाटील असतील, वासू पाटील असतील, योगेश म्हस्कर असतील, आमचे सुयोग पाटील असतील, नरेंद्र म्हस्कर असतील आणि संपूर्ण आयोजक मंडळी त्यांनी कमालीची मेहनत केली आहे. हेमंतजी पाटील असतील, जे आमचे योगेश म्हस्कर यांचे मित्रपरिवारामध्ये, आणि वैभव म्हस्कर असतील, त्यांचंही आपण स्वागत करूया. शेवटचे काही क्षण उरले आहेत. अर्थातच भारतीय जनता पार्टी पुरस्कृत नारपोली च्या मैदानावर रंगती आहे सरपंच उपसरपंच चषक 2025 आणि मेगा फिनाली. आजचं शेवटची रात्र आहे आणि या शेवटच्या रात्रीमध्ये आघाडीचे 2 बॅट्समन लगेच आपण मैदानामध्ये दाखल करावे. आजच्या रात्रीला तुपगाव संघाचा कमालीचा खेळ राहिला आहे आणि दोन्ही संघाचे 12वे खेळाडू आमच्यापर्यंत पोचवा लगेच. दीपकदादा पाटील यांची खऱ्या अर्थानं खरं स्तुती करावी लागेल. कित्येक वर्ष या स्पर्धेला न्याय देताना ही मंडळी आपल्याला पाहायला मिळते. त्या सगळ्यांचं आपण करूया स्वागत आणि वळूयात मॅचकडे. महत्वाची मॅच असेल. सन्माननीय मान्यवर इथे आपल्याला पाहायला मिळतील, ज्यामध्ये राजेश जोशी आहेत स्पॉन्सर, त्यानंतर रमेश जोशी माजी सरपंच, सुरेश पाटील असतील, त्यानंतर विश्वास म्हात्रे, नाना म्हात्रे, पंडित भोईर, सुरेश मोहिते, जयंत म्हात्रे आणि मिन्नात यांच्या माध्यमातून या स्पर्धेला शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत. त्या सगळ्यांचं आपण स्वागत करूयात. हां, कूलर आमचे सुयोग पाटील आणि सागर पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. त्यांचंही आपण स्वागत करूया. तर उद्या त्यांचं सगळ्यांचं स्वागत करायचं आहे जल्लोषामध्ये. जरा गुलाल बिलाल घेऊन या जरा. आत्माराम पाटील सर सातत्याने या स्पर्धेला आनंद घेत असताना आणि खऱ्या अर्थानं नारपोलीच्याच मॅचला त्यांची वर्णी नेहमी लागत असते. ही 4थी रात्र आहे. 4ही रात्रीमध्ये सरपंच साहेब या स्पर्धेचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळतात आणि हे खऱ्या अर्थानं या स्पर्धेवर असलेलं प्रेम आहे. सगळ्यांचं आपण करूया स्वागत आणि पुन्हा एकदा वळूयात मॅचकडे. 40+ संघानं टॉस जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारलाय आणि आमंत्रित केलाय फलंदाजीसाठी चॅम्पियन तुपगाव संघाला. मी पहिल्या मॅचमध्येच म्हणालेलो, नावासमोर चॅम्पियन आहे. पुढे वाटचाल आता बक्षिसा पात्र होण्यापर्यंत पोहोचलेत ते, परंतु खरंच चॅम्पियन होत आहेत का या गोष्टीकडे आता लक्ष केंद्रित केलं जाईल. आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये त्यांचा आजच्या रात्रीमधला खेळ जो पाहिला आपण, तर अफलातून राहिला आहे. आघाडीचे 2 बॅट्समन सुद्धा मैदानामध्ये जाताना पाहायला मिळतील. देवेंद्र माळी, ज्ञानेश्वर वयाल आज सातत्यानं आजच्या रात्रीमध्ये आमच्याबरोबर जोडले गेलेले आहेत आणि या स्पर्धेमध्ये एक चांगला आवाज त्यांचाही आपल्यापर्यंत पोहोचला. चला अंपायर, वेळ घालू नका आता, कारण आपल्यालाच आता वेळ वाचवायचा आहे. आमचे दीपक पाटील सर, खऱ्या अर्थानं द्वारकानाथ सोरके आणि त्यांचं संपूर्ण पॅनल या स्पर्धेमध्ये खूप चांगली अंपायरीची भूमिका करत असताना आपल्याला पाहायला मिळाले. त्यांचाही आपण मनापासून आभार मानूयात. आघाडीचे 2 बॅट्समन मैदानामध्ये जाताना पाहायला मिळतील, अल्पेश आहे आणि मनोज. बॉलिंग ट्रॅकवर आपण मौसिम याला पाहाल. पहिला बॉल फिरून मारण्याचा प्रयत्न आहे. इथून मात्र चांगला प्रयत्न, मात्र यश आलं नाहीये. फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर चौकार.
आई ग्रुप महाराष्ट्र राज्य कैलासदादा म्हात्रे यांचं थीम सॉन्ग आपण इथे ऐकलं आणि खऱ्या अर्थानं या नारपोली गावावर त्यांचं वेगळं प्रेम आहे. अपील केली जाते लेग बिफोर विकेटसाठी, परंतु ही अपील फेटाळण्यात आली. सिंगल धाव आली आणि सिंगलच्या माध्यमातून टीमची टोटल 1 पुढे सरकत असताना धावसंख्या आहे ती मात्र 5 धावा. 5 धावा आपण इथे पाहिलं. वावंजी संघाचा कॅप्टन खऱ्या अर्थानं खूप कॉन्फिडन्स आहे. मी कोणत्या संघाबरोबर खेळणार आहे, कोणत्या संघाने किती धावा मारल्या ते मला माहिती नाही आहे, परंतु माझ्या परीनं मी प्रयत्न करणार. आणि इथून मात्र आपण पाहिलं सिंगल धाव कंप्लीट केली 6 धावा धावपळकावर लगावायला गेल्या. अशीच एक मॅच आय थिंक राजीव गांधी मैदानावर झालेली आणि सोन्या गायकवाड हा खेळाडू होता 40+ आणि एक चांगल्या गोलंदाजाला लगातारच्या चेंडूंवर षटकार मारण्यामध्ये त्याला यश आलेलं. 40+ आपण कमी लेखता कामा नये. तीही ताकद आहे. ज्यांनी क्रिकेट शिकवलं आहे आपल्याला त्यांना कसं विसरता येईल. यावेळेला आपण पाहिलं आउटसाईड द ऑफ टप्पा खाल्यानंतर थोडासा एक्स्ट्रा बाउन्स होतोय बॉल. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल गेला. निर्धाव चेंडूची सांगता. कमालीची गोलंदाजी आहे. मौसिम हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. फिरून मारण्याचा प्रयत्न मात्र इथे थोडासा अंगलट आल्यासारखा वाटला. निर्धाव चेंडूची सांगता झाली. विश्वास बसत नाहीये. आय कांट बिलीव्ह बिकॉज हाच तो तुबगाव संघ आहे का की ज्या संघानं बऱ्याचशा मॅचमध्ये पॉवर प्लेमध्ये धडाकेबाज फलंदाजी केली, परंतु सध्याच्या घडीला थोडासा बॅकफुटवर जाताना पाहायला मिळतोय. कमालीची गोलंदाजी मौसिम. क्या बात है भाई, क्या बात है. अजून काय हवंय गोलंदाजीवर. 40+ हा गोलंदाज मौसिमनं कमालीची गोलंदाजी केली आहे आणि सुरेख गोलंदाजी करत असताना पॉवर प्लेच्या षटकामध्ये विकेट मिळण्यामध्ये यश जरी नसल आले तरी परंतु या वेळेला धावा झालेल्या आहेत त्या मात्र 7. शेकोटी विजवा जरा 2 मिनिटं ती शेकोटी केलेली आहे. आता की एवढी थंडी पण नाही आहे तर थोडासा धुराचं प्रमाण मैदानामध्ये येऊ नाही आलं तर बरं होईल. तर विजून जा आता चाललेत तर आहे का विजवायला ठेवलाय का. ठीक आहे काय हरकत नाही. पहिलं षटक अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली मौसिमियाची. कारण या षटकामध्ये फक्त 7 धावा खर्च झाल्यात. दुसरा गोलंदाज आपण इथून वापरला जाईल ऋषी. 40 पेक्षा वयोगटामध्ये जास्त असलेली एक खेळाडू. सेमीफायनलमध्ये या गोलंदाजानं मेडन ओव्हर टाकण्याचा विक्रम आपल्या नावावर केलेला तोच मात्र गोलंदाज यावेळेला ऋषी गोलंदाजी करणार आहे. परंतु विश्वास बसत नाही आहे. हाच तो तुबगाव संघ का ज्यांनी आजची रात्र गाजून ठेवली आहे. अलोंग द कार्पेट यावेळेला ऑन साईडला खेळलाय. प्रोटेक्शन आहे तिथे. सिंगल धाव कंप्लीट केली जाते. आता तुबगाव संघासाठी ही नुसती मॅच नसणार आहे, ही प्रतिष्ठेची लढत असेल. कारण समोर आहे 40+ संघ. तुम्ही रात्रभर काय केलात त्याची चर्चा होणार नाही आहेत, परंतु 40+ संघाबरोबर तुम्ही काय करणार आहेत या गोष्टीची चर्चा नक्कीच केली जाईल. यावेळेला आडव्या बॅटनं खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे परंतु अवॅकाच्या बाहेर गेला. टप्पा पडल्यानंतर सरळ सीमारेषेच्या बाहेर चौकार. ओ मस्त फटका. यावेळेला अजून एक दर्जेदार फटका पाहायला मिळाला. सीमारेषेच्या बाहेर लगातारच्या दुसऱ्या बॉलवर दुसरा चौकार आणि या 4 धावांना मात्र टीमची टोटल पुढे मूव्ह होत असताना धावसंख्या आहे 16 धावा. 16 धावा इथून आपल्याला पाहायला मिळाल्या. आघाडीचे 2 बॅट्समन अजूनही मैदानामध्ये साबूत आहेत. तुबगाव संघाचे हे दोन्ही बॅट्समन मैदानामध्ये ताकद प्रस्थापित करत असताना फिरून मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र शरीरावर आदळला बॉल.
सिंगल धाव कंप्लीट केली गेली. लेगबायच्या स्वरूपामध्ये एक धाव कंप्लीट झाली आणि टीमची टोटल एक न पुढे पुढे सरकत असताना धाव संख्या आहे ती मात्र 17 धावा. एकीकडे वावंजे 40+ संघ असेल, दुसरीकडे चॅम्पियन तुपगाव. या दोन संघांमध्ये ही फाईट आपल्याला पाहायला मिळेल आणि खऱ्या अर्थाने ही फाईट महत्त्वाची असेल. बाकी रेग्युलर संघ असतील जे रेग्युलर पोलमध्ये खेळत आहेत, परंतु आज 40+ बरोबर खेळताना तुपगाव संघ कशा पद्धतीने खेळतोय हे बघणं फार गरजेचं असेल. यावेळेला आपण पाहिलं रनआउटचा चान्स होऊ शकतो. विकेट डाऊन. तुपगाव संघ पहिला ब्रेक थ्रू मिळतोय वावंजे 40+ संघाला. एन्जॉय करतायत. यस संभार. तिसऱ्या पंचांची मागणी केली. व्हाईट बॉल आहे का नाही तो चेक केला जाईल. DRS घेतला. तिसरे पंच जर आपण इथे असाल तर या लगेच टीव्ही स्क्रीनच्या समोर. आता मग चर्चा होती की ही तुपगाव संघासाठी प्रतिष्ठेची लढत आहे. ती यासाठी आहे की यामध्ये जर 40+ संघ हरला तर काही हरकत नाही आहे, परंतु तुपगाव संघ जर हरला तर चर्चेचा विषय उद्याच्या रात्रीमध्ये उद्याच्या दिवसामध्ये जरूर इथे केला जाईल. फेअर डिलिव्हरी असेल. फेअर डिलिव्हरी आहे, त्यामुळे तुपगाव संघासाठी एक प्रतिष्ठेची लढत असेल. गोलंदाज तयार असेल. ऋषी काय कमालीची गोलंदाजी करतोय. पहिलं षटक की तेवढंच ताकदीचं. यावेळेला आपण पाहिलं ऑन साईडला या बॉलला खेळाय. दुसरी धाव घेण्याची मागणी केली आहे रनआउटच्या स्वरूपामध्ये. दुसरा विकेट डाऊन होत असताना आपल्याला पाहायला मिळेल आणि अशा रीतीने षटक क्रमांक दुसरं संपतोय. टीमची टोटल धावसंख्या 18, जिंकण्यासाठी 12 बॉल आणि 19 धावांची गरज आहे. हॅलो हॅलो. तर एक सूचना असेल बघा सर्व संघ डीजे सर्व संघाच्या संघनायकांनी नोंद घ्यायची आहे. आपण आता सुपर 6 थरार पाहतोय. त्यानंतर फक्त 3 संघ राहणार आहेत. त्या तिन्ही संघाच्या संघनायकांनी जे कोणी असतील त्यांनी नोंद घ्या की आयोजकांनी डिसिजन घेतलं की 3 संघांमध्ये लकी ड्रॉ केला जाईल. त्यामध्ये एक सेमीफायनलची मॅच असेल आणि ज्या संघाला बाय मिळेल तो संघ डिरेक्टली फायनलमध्ये पोहोचेल याची नोंद घ्या. जो अनाउन्समेंट आम्ही केला होता हाय स्कोरिंगचा तो आता कॅन्सल केला आहे. चिठ्ठ्यांचा कार्यक्रम म्हणजे लकी ड्रॉ केला जाईल. एक सेमीफायनल आणि ज्याला बाय मिळेल ती मेगा फायनल. नेक्स्ट मॅचसाठी मी टॉससाठी बोलवीन हरिग्राम संघाचा संघनायक आणि पळसपे बी संघाचा संघनायक. आपण टॉससाठी यावं. नेक्स्ट मॅच असेल सुपर 6मधील हरिग्राम संघाचा संघनायक पळसपे बी संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित आहे. डीजे थोडं थांबा ना प्लीज. संघाचा संघनायक आपण संपर्क करा. पळसपे संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित आहे. धन्यवाद. ओव्हर टू सपकाळ सर. थँक्यू. काय जबरदस्त मॅच सध्याच्या घडीला आपण पाहत आहात. 12 बॉल आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती मात्र 19 धावांची. तसं बघायला गेलं तर आव्हान जड नाही आहे 40+ संघासाठी. हे आव्हान मात्र आता पेलवावं लागेल चॅम्पियन तुपगाव संघाला. कारण मी मगाशीच म्हटलं या क्षणाला जर 40+ संघ या स्पर्धेच्या तुमच्याबरोबर खेळताना हरला तर चर्चेचा विषय होणार नाही आहे, परंतु तुम्ही जर 40+ संघाच्या बरोबर खेळताना हरलेत तर मात्र नक्की उद्याच्या दिवसामध्ये हा चर्चेचा विषय असेल. कारण हे 40च्या वरती वयोगटातले खेळाडू आहेत. ज्यावेळेला आपल्याला खेळत असताना बऱ्याचशा अडचणी निर्माण होतात. संसार घर प्रपंच सांभाळत असताना क्रिकेट खेळतात. हॅलो. याच दरम्यान आपण पाहतोय रसायने विभागातील एक यशस्वी फ्रँचायझी म्हणून ज्यांची ओळख आहे ते आपले सर्वांचे लाडके आदरणीय नरेश शेठ मुणे यांचं या व्यासपीठावरती आगमन झालं. ज्यांच्या माध्यमातून आम्हाला उत्कृष्ट बॅट्समनसाठी बायसायकल देण्यात आली. ते आमचे सर्वांचे लाडके आदरणीय नरेश शेठ मुणे यांचं या व्यासपीठावरती मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. आलेत हरिग्राम संघाचे संघनायक, पळसपे संघाचे संघनायक सुद्धा आलेत. चला 2 संघांमध्ये टॉस करायचा आहे. योगेश मस्कर पावड्यांना आपण तिथे घेऊन यावं आणि तुमच्याच हस्ते टॉस करा. चला पुढची मॅचसुद्धा 2 षटकांचीच असेल याची दक्षता घ्या आपण. 2 संघांमध्ये टॉस केलं जातं आणि टॉस जिंकला
पळसपे संघ कॉंग्रॅच्युलेशन. आणि काय डिसिजन असेल अभी आमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. परंतु 12 बॉल आणि आता जिंकण्यासाठी 19 धावांची गरज असताना आघाडीचे 2 बॅट्समन मैदानामध्ये दाखल होत आहेत. त्यामध्ये मोनिश शेख आणि मोसिम शेख आणि दुसरा असेल बॅट्समन प्रकाश पाटील. हे 2 बॅट्समन आपल्याला मैदानामध्ये जाताना पाहायला मिळतील. वेळ घालू नका, चला मॅच लगेच सुरुवात करा. 40+ संघ असेल. वावनचे 40+, 19 धावांची गरज आहे. 12 बॉल आणि 19 धावांची गरज असताना 2 खेळाडू मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. चला मॅचला सुरुवात होते. आघाडीचा पहिला गोलंदाज आपल्याला इथे पाहायला मिळेल. प्रमोद गोलंदाजी करणार. नारपोली इंड कडून गोलंदाजीसाठी सज्ज असेल प्रमोद. समोर असेल मोसिन शेख. ओ द विकेटनं पहिला बॉल. मोसिन राईट हँड बॅट्समन ऑन अ स्ट्राईक. हिअर इज फर्स्ट वन. पहिला बॉल. ओ पहिल्याच बॉलवर तडाखा उठवलाय आणि पहिल्या बॉलवर मोसिनने दाखवून दिलाय शेर कभी बूढ़ा नहीं होता, अगर बूढ़ा हो भी जाए तो घास कभी नहीं खाएगा. छक्का. आतला प्रश्न आहे, कारण मोसीनं पहिल्या बॉलवर षटकार लगावला आणि त्या खेळाडूच्या नावावर 5 बाईक आहेत. आणि हा संघ मात्र आता तुम्हाला ठस्सन देतोय. जबरदस्त क्रिकेट. हलक्या हाताने डिफेन्स केलं, नकार दिला. व्हॉट अ कॉन्फिडन्स. याला म्हणतात क्रिकेट मधला कॉन्फिडन्स. नकार दिला या बॉलवर धाव काढण्यासाठी. वावंजा प्रीमियर लीग. हो, आताच आम्हाला जितू गोंदलींकडनं माहिती मिळाली. वावंजा प्रीमियर लीग ज्या 12 वेळेला ज्या टुर्नामेंट झाल्या त्यावेळेला 9 वेळेला हाच खेळाडू फायनल मारलेला खेळाडू आहे. ओ यावेळेला मिस्टामिंग स्ट्रोक आहे. हवेमध्ये बॉल. मोसिन शेखला मिळाला जीवनदान, परंतु मिळाली सिंगल धाव. टीमची टोटल 1 न पुढे सरकत असताना 7 धावा. 7 धावा धावपळकावर. तुम्ही रात्रभर काय केलं ती चर्चा अजिबात होणार नाहीये, परंतु या घडीला 40+ संघ तुमच्या समोर आहे. ही चर्चा मात्र उद्या सकाळी जरूर रंगणार. यामध्ये कोण जिंकणार आहे कोण हरणार आहे आय डोंट नो, बट मस्त मॅच होईल यामध्ये शंका नाहीये. उंच उडवला या बॉलला, हवेमध्ये झेल पकडला गेलाय. पहिला ब्रेक थ्रू मिळतोय टीम चॅम्पियन तुपगाव संघाला. ऋषी गोंधळी हा नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होत आहे. 5112 या नंबरची जर्सी प्रदान केलेला हा खेळाडू मात्र मैदानामध्ये दाखल होतोय. टीमची टोटल धावसंख्या जर आपण पाहिली तर धावपळकावर 7 धावा आहेत. 19 धावांचा पाठलाग करायचा होता. 12 बॉलमध्ये 7 धावा जमा करण्यामध्ये यश आलंय. ऋषी आलाय नवीन बॅट्समन, परंतु मोसिन परेश पाटील यांच्याकडून ऋषीसाठी शुभेच्छा नाही, सगळ्यांकडून ऋषीला शुभेच्छा असतील वाढदिवसाच्या. ओ क्या बढिया स्ट्रोक. सुपर डुपर हिट स्ट्रोक मात्र इथे पाहायला मिळाला. क्या बात आहे. ऋषीनं वाढदिवसाची रिटर्न गिफ्ट दिलेले आहे. चौकार. धावा झाल्यात. ऋषीचा वाढदिवस आहे आज. ऋषी, मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द ग्रेट डे. तुझ्यासाठी हार्दिक शुभेच्छा असतील, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा असतील. आणि खऱ्या अर्थानं बॅटिंग सुद्धा अगदी दर्जेदार. या वेळेला आणखीन एक पॅरलल स्ट्रोक खेचलाय.
आउट ऑफ द रो मॅक्झिमम. वाव, सुपर, नाईस 6. कोण हारणार आहे ते जाऊ द्यात, परंतु 40+ संघासाठी जरा सगळ्यांनी टाळ्या वाजवा. कारण अफलातून भन्नाट इनिंग. कारण अख्ख्या रात्रीमध्ये ज्या संघानं सगळ्या मातबर संघानं घाम फोडलाय त्या संघाला एकटा नडलाय 40+ संघ आणि धुमाकूळ माजवतोय मैदानामध्ये. कमालीची इनिंग. अफलातून सॅल्यूट आहे सर आपल्याला सगळ्या 40+च्या मेंबर्सना. काय बोलायचं, 6 नंबरची ट्रॉफी घेऊन घरी जाणारा हा संघ मात्र नडतोय नडतोय, नुसता नडतोय नाही, अगदी जिवारी नडतोय. तो समोरच्या संघाला फक्त 3 धावांची गरज आहे. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. 2 धावांची गरज असताना मात्र हा मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. ऋषी एकीकडे मोहसिन काय कमालीचा एफर्ट लावतोय. ही दहशत असते. जुनं ते सोनं म्हणतात ना ते असं. अरे आम्ही तुम्हाला क्रिकेट शिकवलंय हे दाखवून दिलं आज वावंजे संघानं. यावेळेला हवेमध्ये खेळलाय. पहिली धाव पूर्ण केली जाते. 1च धावेची गरज असेल, फक्त 1 धावेची गरज आणि इतिहास रचला जाईल या मसोबा मैदानावर. योगेश मस्कर काय नक्की घडतोय या मॅच मध्ये विश्वास बसत नाहीये. हो, वासू पाटील यांनी 1 कॉलवर एंट्री दिली आहे या संघाला आणि आता त्या गोष्टीची चर्चा रंगतीये. परंतु आज माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नाहीये. 2017 पासून या मॅच या टुर्नामेंट्स करतोय, परंतु आज काहीतरी अघटित घडतं.